बनते उर्गेन संरक्षित त्यांना मी त्रिवार वंदन करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व धम्मचारी बंधू, माझ्या भगिनी, तसेच धम्ममित्र, धम्मसाहेब, उपासक, उपासिका, माझे बालमित्र, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी अशी आशा करतो की आपण सर्व आनंदी असाल, आपली चांगली सुखाने झोप झालेली असेल, आपल्याला सुंदर सकाळी नाश्ता मिळालेला असेल आणि आता आपल्याला म्हणजे हे जे काही आपण केलेलं आहे तर हे आपल्या शरीरासाठी आपण केलेलं आहे। आता आपल्याला काही मनासाठी काही करायचं आहे, नाही का? शरीराच्या विकासाकरिता काही गोष्टी आवश्यक असतात, तशाच मनाच्या विकासासाठी सुद्धा काही गोष्टी आवश्यक आहेत। तसं कुठे सांगितलं होतं बाबासाहेबांनी? 15 ऑक्टोबर 1956चं जे काही भाषण होतं नागपूरला दिलेलं महानगरपालिकेच्या मैदानावरती, म्हणजे 14 तारखेला त्यांना वेळ नव्हता जास्त भाषण वगैरे देण्याकरिता, तर हे 15 तारखेला सांगितलं होतं की मानवाला शरीराबरोबर मन सुद्धा आहे आणि मानवात आणि प्राण्यात फक्त एवढाच फरक आहे की प्राण्यांना त्यांच्या मनाचा विकास करण्याची गरज नसते, ते त्यांचं सर्व जी काही कृती आहे ती आपोआप घडते, पण मानवाला आपल्या मनाचा विकास करण्याकरिता खूप प्रयत्न करावे लागतात। आणि हेच आपल्या जे काही पॉम्पलेट आहे त्या पॉम्पलेटवरती फार सुंदर एक असं कोटेशन आहे, नाही का? इंग्लिशमध्ये आहे, मी ते इंग्लिश आणि मराठीत सांगणार आहोत। आणि इथे बरेच चांगले काही LLB करणारे लोक आहेत, काही इंजिनियर आहेत, काही डॉक्टर करून राहिले, काही चांगले सुशिक्षित मुलं आहेत। आणि मला खरं खूप आनंद होत आहे की या मोठ्या संख्येने या मुलांना बघून की आज मला खूप चांगली संधी आहे। आणि मला नेहमी काळजी असते की जो काही धम्माचा हा रथ आहे, आज तुम्ही बंधू आणि भगिनींनो पाहत असाल, आपल्या भारतामध्ये अशा विविध धम्म प्रचार आणि प्रसाराच्या शाखा आहेत। बाबासाहेबांनी सुद्धा भारतीय बौद्ध महासभेवरती एक फार मोठी जबाबदारी दिलेली होती। भिक्षू संघ आहे आणि इतरही काही संस्था आहेत, जसे गोविंदा गुरुजी आहेत, नाही का? तसे इतर बरेच लोक आहेत की जे धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता प्रयत्न करीत आहेत। तर त्यामध्ये मला असं वाटत असते की नेहमी की याच्यामध्ये थोडा तरुण वर्ग असला पाहिजे की जो पुढे त्यांच्या पुढच्या पिढीला काहीतरी देईल, असं मला नेहमी वाटते। म्हणून मला इथे खरा आनंद होत आहे या तरुण वर्गाला जास्तीत जास्त पाहून। तर मी पण प्रयत्न करणार की यांना कसा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जो माझा विषय आहे तो कसा म्हणजे समजला पाहिजे। तर आपण माझ्या विषयाला मी सुरुवात करण्याच्या आधी बाबासाहेबांचा बौद्ध धम्माशी परिचय कसा झाला म्हणून या तरुण वर्गाला मी तो आधी सांगत आहो। बाकी बरेच इथे विद्वान लोक आहेत, त्यांना सर्व माहीत आहे, पण पुन्हा आपल्याला तो रिपीट झाला तर काही फरक पडणार नाही। पण तरुणांना माहीत असलं पाहिजे की बाबासाहेब एकदम कोवळ्या वयाचे, लहान वयाचे असताना म्हणजे बुद्धाच्या धम्माच्या संपर्कात कसे आले। तर आपल्याला माहीत असेल, नाही का? बाबासाहेब मॅट्रिकला कुठे शिकले? मुंबई येथे होते। आणि मुंबई येथे बाबासाहेब मॅट्रिकला असताना डबक चाळीत राहत होते आणि त्यांचे गुरुजी कोण होते? अर्जुनराव केळुस्कर गुरुजी। आणि त्यांनी स्वतः भगवान बुद्धांचं चारित्र्य हे लिहिलेलं होतं। अर्जुनराव केळुस्कर गुरुजी यांनी भगवान बुद्धाचं चारित्र्य लिहिलं होतं आणि बाबासाहेब जमतेम असे पास झाले होते। मला असं वाटतं की 52% काही जवळपास त्यांना असे मार्क्स होते मॅट्रिकमध्ये। आणि त्या काळातला असं म्हणतात की जो काही शेड्यूल कास्ट किंवा डिप्रेस क्लासमधला जो काही विद्यार्थी आहे ते पहिले असे विद्यार्थी होते की ते मॅट्रिक पास झाले होते पहिल्या प्रयत्नामध्ये। आणि मग त्यांचा सत्कार करायचं त्या डबकचाळीतल्या लोकांनी ठरविलं आणि त्या सत्काराला अर्जुनराव केळुस्कर गुरुजी यांना बोलवण्यात आलं। त्यांच्याच गुरुजींना, ते जरी ब्राह्मण समाजाचे होते पण ते बुद्धांशी जुळलेले होते, ते एक मानवतावादी त्यांचे टीचर होते बाबासाहेबांचे। तर त्यांनी स्वतः लिहिलेलं जे काही चरित्र आहे भगवान गौतम बुद्धांचं, ते चरित्र या लहान वयातल्या बाळाला, म्हणजे बाबासाहेबांना आपल्याला माहीत असेल की त्यांचं नाव भीमराव होतं आणि त्यांना लाडाने भिवा सुद्धा म्हणायचे, भिवा। तर या भिवाला ते काय गिफ्ट दिलं पाहिजे याच्यावरती या समाजाची जी काही जबाबदारी आहे किंवा हे धुरा आहे ही याने कुठल्या प्रकारे जर याने समजून घेतला धर्म तर हा कसा त्याला न्याय देऊ शकतो याचा अभ्यास करून त्यांच्या गुरुजींनी त्यांना हे चारित्र्य भेट दिलं होतं।
भगवान बुद्धाचं चरित्र म्हणा की भगवान बुद्ध धम्म त्यांचं जे काही म्हणायचं असेल ते दिलं होतं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नंतर मला विचारू शकता. तर पण बाबासाहेबांनी मग ते वाचलं, म्हणजे त्यांचा बौद्ध धम्माशी कसा संबंध आला आपण येथून सुरुवात करू आणि मग आपण आपल्या विषयाकडे बघू. तर त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ते लहानपणी, तुम्हाला माहीत असेल की रामजी त्यांचे जे वडील होते ते मिलिटरीमध्ये होते आणि मी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतो, आता नाही आहो, पण माझं सुद्धा जीवन शिस्तप्रिय होतं आणि मला सुद्धा शिस्त आवडते. पण मी आता त्या माझ्या स्वभावावरती मी कार्य करत आहोत. जरी मला बेशिस्त लोक यांच्यासोबत जरी माझा संपर्क आला, पण मी आता कोणाचाही द्वेष करीत नाही, मी त्याच्यावर खूप कार्य करीत आहोत. मला माहीत आहे की मनुष्य हा जाणून बुजून कुठली कृती करीत नाही, तर तो त्याच्या सवयीचा काय असतो, गुलाम असतो. त्याला त्या सवयी पडलेल्या असतात आणि त्या सवयीच आपल्याला या शिबिरामध्ये काय करायच्या आता सोडायच्या आहेत. याकरिता आपण शिबिरात दाखल झालेलो आहोत. तर अशा शिस्तप्रिय वडिलाच्या तालीममध्ये जेव्हा ते वाढले, तर त्यांना काय करायचं होतं, ते रोज त्यांचे वडील त्यांना वाचन केल्याशिवाय त्यांना संध्याकाळचं जेवण मिळत नव्हतं. ते सर्व बहीण भाऊ घेऊन बसायचे, त्यांनी काही वाचायचं नाही, वाचता आलं तर त्यांची आत्या आहेत, त्यांच्या मोठ्या बहिणी आहेत, त्या त्यांना वाचून दाखवायच्या. तर तेव्हा त्यांच्या त्या बाल मनावरती परिणाम झाला आणि त्यांना असं वाटलं की हे जे काही भगवान बुद्धाचं जे चरित्र आहे, तर हे मला सत्याकडे घेऊन जाणारं वाटतं. म्हणजे आधी जे काही मी शिवलीला अमृत आहे, महाभारत आहे, रामायण आहे, हे जे काही ग्रंथ माझ्या वडिलांनी मला वाचायला दिले आणि बाबासाहेबांना जेव्हा हे समजलं की अर्जुनराव केडुस्कर गुरुजींनी दिलेलं जेव्हा बुद्धांचं चरित्र त्यांनी वाचलं, तर त्यांना प्रश्न पडला आणि तो प्रश्न त्यांनी रामजींना विचारला होता. काय विचारलं होतं रामजींना, की बाबा तुम्ही मला ज्या गोष्टीमध्ये तथ्य नाही किंवा ज्या गोष्टी तर्कावर खऱ्या उतरत नाहीत, अशा गोष्टी मला तुम्ही वाचायला का दिल्या होत्या? तर रामजी काय म्हणतात, अरे भिवा, अरे भीमराव, माझ्याकडे दुसरं काही नव्हतं, म्हणून तुला वाचनाची एक सवय लागावी म्हणून मी तुला हे दिलं. म्हणजे बा पित्याचा उत्तर कसं दिलं पित्याने, किती समजदारीने दिलं. मग त्यांना वाटलं की नाही की आपण जे काही आता करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, जे काही बदल पाहिजे, जे काही परिणाम आहेत किंवा जे काही कृती आहे, जो काही कार्यकारण भाव आहे, जे काही बुद्धांनी मांडलेले जे काही सत्य आहेत, त्या सत्याचा आपण चांगला अभ्यास करून ते चांगले आकलन करून घेतले पाहिजे. तेथूनच बाबासाहेबांच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली. आणि मग आपल्याला माहीत असेल की बाबासाहेब पुढं ग्रॅज्युएशन वगैरे जे काही त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी ते 1913 मध्ये परदेशात गेले. तर ते कुठपर्यंत आले, टोटल 7 ते 8 वर्ष त्यांनी, म्हणजे अमेरिका आहे, इंग्लंड आहे, जर्मनी आहे, अशा बऱ्याच देशांमध्ये जाऊन त्यांनी तिथे त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं आणि ते 1920 मध्ये भारतामध्ये परत आले. तर त्यांनी ते शिक्षण घेत असताना त्या देशामधल्या जे काही समाज व्यवस्था आहे, त्या समाज व्यवस्थेचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणजे मला या तरुणांना नेमकं सांगायचं आहे की आपल्याला जर बुद्धांच्या धम्माचा प्रचार प्रसार करायचा असेल किंवा बाबासाहेबांचे सच्चे आपल्याला जर भीमसैनिक व्हायचं असेल किंवा निर्माण करायचे असतील, तर आपण कुठल्या गोष्टी बाबासाहेबांच्या अनुकरण करायला पाहिजे. याकरिता मी थोडासा आपल्याला बाबासाहेबांचा इतिहास सांगत आहोत. तो तुम्हाला आधी माहीत आहे, पण अधिक त्याच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळावी म्हणून ह्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडत आहोत. तर बाबासाहेब जेव्हा 1920 मध्ये पुन्हा परत आले भारतामध्ये, तर त्यांनी 1920 पासून तर 1935 पर्यंत या हिंदू धर्माचा आणि इतर धर्माचा त्यांनी अभ्यास केला. त्यामध्ये बौद्ध धर्माचा सुद्धा होता, सर्व धर्माचा त्यांनी अभ्यास केला आणि 13/10/1935 यावली या ठिकाणी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली. आणि मग एका पत्रकाराने त्यांना विचारलं की तुम्ही खरंच धर्मांतर करणार आहात का? तर बाबासाहेबांनी त्या पत्रकाराला उत्तर दिलं की या देशातले 33 कोटी देव जरी मला विनवणी करण्याकरिता आले, तरी मी माझं धर्मांतर थांबवणार नाही किंवा धर्मांतर केल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की माझ्या समाजाच्या ज्या समस्या आहेत ह्या हिमालयासारख्या आहेत, खूप समस्या आहेत.
पण मी माझं मस्तक या हिमालयाला मारून त्या समस्यातून माझ्या समाजाला काढण्याचे प्रयत्न मी सोडणार नाही व मी सच्चा भीमसैनिक निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आपली जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी जे काही आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण आता कशी पार पाडली पाहिजे. तर त्याच दृष्टिकोनातून अधिक परिपक्वता आपल्यामध्ये यावी, आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने धम्म समजून घ्यायचा आहे, तो कसा घेतला पाहिजे, तो कसा आचरणात आणला पाहिजे याच्या पद्धती समजून घेण्याकरिता मी आता हा जो काही विषय निवडलेला आहे की बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून धम्म म्हणजे काय, नाही का. मी ते बाबासाहेबांचं जे आपल्या पॉम्पलेटवरचं कोटेशन आहे ते तुम्हाला जेव्हा मनसुचिता राखणे म्हणजे धम्म याच्यामध्ये मी ते तुम्हाला ते सांगणार आहोत की ते फार सुंदर असं आपल्या याच्यावरती ते कोटेशन आहे पॉम्पलेटवरती, नाही का. तर त्याचे अर्थ वगैरे काय आहेत आपण जेव्हा मनाच्या शुद्धीकरिता वळू तेव्हा आपण बघू. तर सर्वांना अशी विनंती आहे की काही तुम्हाला यामध्ये आता चर्चा करावं लागतील, त्या गटचर्चेकरिता काही जर तुम्ही मुद्दे लिहून घ्यायचे असले तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर असं वाटलं की अरे हा आमचा मुद्दा लिहायचा आहे तर तुम्ही मला थोडं असा हातबीत केला तर पुन्हा मी तो तुम्हाला रिपीट करून सांगू शकतो. धन्यवाद.